सगळ्या गेला वारीला, सगळ्या गेला वारीला। असं आहे की कोणीतरी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की असं जे आहे एकदम असा का जाहीर काढता येणार नाही, तो काढला तर दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये तो रद्दबादल होईल। आता मात्र ते म्हणतात की सगळ्यांनाच कुणबी द्या। ओबीसी समाजाने सगळ्यांनी शिष्टमंडळ आणून सांगितलं की आमच्यामध्ये सगळ्यांना सरसकट घालण्याचं कारण नाही। धनगर समाज म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये घाला, आदिवासी समाज म्हणतो की त्यांना वेगळं काही द्यायचं असेल ते द्या, आम्हाला काही म्हणायचं नाही, पण आमच्यात घालू नका। छगनरावला म्हणा तुम्ही थोडं शांत राहा, गडबड करू नका। तुमचे बी दिवस थोडे जवळ आले, अजित दादांना बी त्यांना बी कळायला पाहिजे आपण एक मराठा कॅन्डिडेट, आम्ही अजित दादा तुमचेच माणसं असणे तुम्हालाच आम्ही खुर्चीवर बसवले नाही असं नाही, तुम्ही आमची काळजी तर घ्या ना। याच्या विरुद्ध त्यांना जेव्हा आरक्षण मिळालं त्यावेळेला आम्ही कुणाला अडवणूक केली नाही, मग आम्हीच केली त्यावेळेला त्यांनी का अडवं यावं, कशासाठी नेमके काय नेमकं कारण ह्याच्यासाठी आम्ही त्यांना सुद्धा एवढा दोष देत नाही, पण त्यांचं हे काम नाही आणि त्यांना कुणीतरी हे करायला लावते एवढं इच्छित आहे। छगनरावला म्हणा तुम्ही थोडं शांत राहा, गडबड करू नका, तुमचे बी दिवस थोडे जवळ आले, एवढा वेळ नका लावू। अजित दादांविषयी काय त्यांचं म्हणणं? अजित दादांना बी त्यांना बी कळायला पाहिजे आपण एक मराठा कॅन्डिडेट आणि एक बारामती कॅन्डिडेट, आम्ही अजित दादा तुमचेच माणसं असणे तुम्हालाच आम्ही खुर्चीवर बसवले नाही असं नाही, पण तुम्ही आमची काळजी तर घ्या ना, तुम्ही बोला ना, कुठेतरी आमच्यासाठी उभा राहा ना, आणि उभा आहे तुमच्या पाठीशी। आजपर्यंत काय केलं नाही तुमच्यासाठी, एवढं असून तुम्ही जर आमच्या विरोधात जर काम करत असताना आम्ही कसं बसतोय, आम्ही एक वेळ सर मुंबईला जाऊयात, आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही आणि परत जाणार बी नाही। ओबीसीचा सर्व जे काही घटक आहे, जो काही समाज आहे, गाव खोऱ्यातील जे समाज आहे, तो आज आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत लढतो आहे। ते फक्त स्वतःची गोळी भाजण्यासाठी आणि स्वतःचं मताधिक्य टिकून ठेवण्यासाठी हे ह्यांचे प्रयत्न चालू आहेत, त्याच्याशी काही फरक पडणार नाही।